सांगली महापालिका सभेला उशीर झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना नगरसेवक आक्रमक। सांगली महापालिका सभेला 20 मिनिटे उशीर झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत। यावेळी विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरला आहे, त्यामुळे तब्बल 20 मिनिटे सभागृहात वेळेचा गोंधळ सुरू होता। सांगली महापालिकेची सभा 20 मिनिटे उशिरा सुरू झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी संताप व्यक्त केला। यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवक राजेश नाईक, मयूर शेठ पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण, बबिता मेंढे यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केलाय। यावेळी महापौर सभेला येत नसतील तर आमच्यातील ज्येष्ठ नगरसेवक बसवून सभा चालू असा इशारा राजेश नाईक यांनी दिला आहे। यावेळी प्रशासनाने राजदंड येथून हलवला। अखेर याच गोंधळात महापौर धीरज सूर्यवंशी हे सभागृहात आले आणि सभागृहातील गोंधळ थांबवून सभेच्या कामकाजास सुरुवात झाली। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।